श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वादित गगन सदृश तत्वमस्यादि लक्षण एक नित्य विमलमंचल सर्वदी साक्षभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि. ओम रक्तांड रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन कंथा टोपीच माला दंड कमंडलुधर कट्याकर रक्षक त्रैगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाही माम. जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्र चालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमूतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फर्शधर अगम लीला दयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वदा सकळ काव्यार्था येत हाता ती ब्रह्मसुता नमियेला. जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तेसी श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांचे नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्री कुमार दत्तात्रय नमियेला. धर्मसंस्थापनाकारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य. मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले. त्यांसी साष्टांग नमनी करी प्रार्थना कर जोडुनी आपला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले. करता आणि करविता तुची एक स्वामी नाता माझी या ठाई वार्ता मीपणाची नसेची. ऐसे एकूणी स्तुती संतोषली स्वामीराज मूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी. आता नमो साधुवृंद ज्यांसी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटावंतस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञाते डोलविती मान तयांचे चरण नमिले ईश चरणी चढले चित्त. ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी दयानमित वरप्रसादा कारणी. अहो तुम्ही संत जनी मज दीनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले. हरी हे अमृत जाणुनी आदर करावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी तियेकडेने पाहावे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महदुदीतून पाही अमल मुक्तापळे घेतली काही द्यावया मान सुद नाही अनमान काही न करावा. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथासमंत आदरे भक्त परिसोत प्रथमाध्याय गोढहा. इति श्री स्वामीचरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमाध्याय गोढहा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथपूर्ती तैसेंची निष्काम भक्तांप्रती कवेल प्राप्ती होतसे. अक्कलकोटा माजारी राजाप्पा मोदी यांचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टीत. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतधरणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले
तीन खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणते एके हरी. दोघांसी बैसवणी दहोरी तिसरीवरी बैसले आपण. पाहुणे समर्थांचे तेज उभयंतांसी वाटले चोज. साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठून. स्वामींनी हास्यमुख करुणी उत्तर दिले दया लागुनी. आम्ही कर्दळी वनातून प्रकारारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर. दुसरे नगरी देखिले अपूर्व बांगलादेश समग्र. आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन. पाहिले गंगा तटाक पावन. नाना तीर्थे हिंडून हरिद्वार प्राप्ती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर. हिंडलो तीर्थे समग्र. ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथुनी सहजगती पातलो गोदा तटाकाप्रती. जेची महाप्रख्याती पूर्णानंतरी वर्णली. केले गोदावरीचे स्नान. स्थळे पाहिली परमपावन. काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो. येऊनी मंगळवेढ्यास बहुत दिवस वास केला. मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमचे अंतर. काही दिवस राहिलो तेथुनी स्वेच्छेने. केवळ मग पाहिले मोहोळ. देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही दिवस काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटाप्रती येणे तेथुनी झाले. तैपासून या नगरात आनंदी आहो नांदत. ऐसे आमचे सकल वृत्त ऐसे मुळापासूनी. 12 वर्ष मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामीराज यती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शन येती साधू दिगंबर. लीला विग्रही यतिवर्य. कमरेवरी ठेवूनी कर. दर्शन देती तयांसी. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथासमंत आनंदी भक्त परिसोत द्वितीयाध्याय गोडहा. इति श्री स्वामीचरित्र सारामृते द्वितीयाध्याय. श्रीरस्तु शुभमस्तु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामीचरणी ज्यांची भक्ती. त्यांसी नाही पुनरावृत्ती. पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती. लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करुणी वस्ती. मंगळवेढे सोडिले. मोहळा माझी वास्तव करीती. आपाटोळ झाले भक्त. तेथींचे साखले वृत्य अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊनी स्वामींसी. टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरील टोळांसी मागे परतणे भाग पडे. टोळ गेलिया परतुनी. स्वामी चालले उठुनी. बहुत वर्जिले सेवकांनी. परी नचे मानिले त्या. तेथुनी निघाले अक्कलकोटाप्रती आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविंद होता. तो करी त्यांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती. आले चोळपाची गृहाप्रती. स्वामींसी जाणून ईश्वरमूर्ती. चोळपा करी आदर. योग यागादिक काही चोळपाने केले नाही. परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखुनी या भक्ती. स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळपाची चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळपा करी अधिकाधिक. तेव्हा राजा पदाधिकारी. मालोजीराजे गादीवरी. दक्ष असुनी कारभारी. परमज्ञानी असतीजे. चोळपाची गृहाप्रती आले कोणी एक येती. लोका चमत्कार दाविती. गावात मात पसरली. लोका माझी पसरली मात. नृपासी कळता वृत्तांत की आपल्या नगरात येती विख्यात पातले. वार्ता ऐसे ऐकुनी राव बोलला काय वाणी. गावात येती येऊनी फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही. आता जाऊनी लवला हे भेटू तया यतिवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी. ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य जरी येऊनी आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली. तोची यतिमूर्ती पुढे ठेवली. सकल सभा चकित झाली. मती गुंगली रायाची. पुन पटली अंतरी. स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दुरी. चरणी भक्ती पडली ते. सकळ सभा आनंदली. समस्ते पावली वंदिली. षोडशचारी पूजिली स्वामीमूर्ती नृपराय. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथासमंत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयाध्याय गोडहा. श्री स्वामीराजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामीचरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीय अध्याय.